सुषमाताई, आपण पुढारी न्यूजवर अगदी काही वेळापूर्वी वक्तव्य पाहिली असतील. राणे थेटपणे आरोप करतायत, थेट म्हणतायत की हे मोहम्मद जिला आहेत की काही महाराष्ट्रातले, अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगेंबाबत करतायत. आधीच आरक्षणाचा मराठा बांधवांचा उद्रेक झालेला आहे, बरंचसं वातावरण चिघळलंय. अशात हे असे मुद्दे पुढे येत आहेत, थेट अशा पद्धतीनं वक्तव्य होत आहेत, आरोप होत आहेत. नारायण राणे बोलतायत का नितेश राणे बोलतायत? हे नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य आहे. मी पुन्हा सांगते की लहान पोरांच्या बालिश वक्तव्यावर आपण काहीही रिॲक्ट होऊ नये. पण मला तर काही फार रिॲक्ट व्हावंसं वाटत नाही. पण जेव्हा फडणवीस साहेब आपल्या शाउटिंग ब्रिगेडला स्क्रिप्ट देतात आणि या महाराष्ट्रात जातीपातींचा कंपार्टमेंट उभे राहतील अशा पद्धतीच्या स्क्रिप्ट देतात, तर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे मराठा समुदाय असो, धनगर समुदाय असो, अजून कुठला ओबीसी समुदाय असो, आरक्षण मागणारा कुठलाही समुदाय असेल, एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन करणे ही लोकशाहीने, संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा आदर ठेवत ती माणसं मागणी करतात. पण त्यांना अशी जातीवाचक, धर्मावाचक संबोधन लावून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा नाही तर एका संपूर्ण समुदायाचा अवमान करता. मला वाटतं फडणवीस साहेबांनी त्या स्क्रिप्ट जरा देताना तरी किमान जाती धर्म, कारण तुम्ही व्यक्ती नाही अख्ख्या समुदायाचा अवमान करता. बरं सुषमाताई, तुम्हाला अगदी थोड्या वेळासाठी थांबवते. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलंय ना, थेट आम्ही तुम्हाला ऐकवतो, एकदा तुम्ही सुद्धा ते वक्तव्य ऐका. मी पुन्हा एकदा तुमची प्रतिक्रिया घेते. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे. ईडब्ल्यूएसच्या त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते. म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना, असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये. सुषमाताई, आपण बघितलं नेमकं राणे काय म्हणाले ते. मी तुमच्या प्रतिक्रियेकडे येते, पण त्यापूर्वी भाजप आमदार आपल्यासोबत दरेकर सुद्धा जोडले गेले. प्रवीण दरेकरजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं. दरेकरजी, मी आधी सुषमाताईंची प्रतिक्रिया घेते या संदर्भात आणि मग तुम्हाला सुद्धा याबाबतची प्रतिक्रिया विचारते. बोला सुषमाताई. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे ज्या मंडळींना बोलायला सांगितलं आहे किंवा बोलण्याची परवानगी दिली आहे, त्यामध्ये नितेश राणे हे नाव नाहीये. जेव्हा ते नाव होतं तेव्हाही मी त्यावर ते फार गांभीर्याने व्यक्त होत नव्हते. आणि आता जेव्हा अधिकृत भाजप प्रवक्त्यांची यादी प्रकाशित झालेली आहे तेव्हा त्याच्यातही नितेश राणे हे नाव नाहीये. आणि मी आधीही म्हटलं की मी बालिश वक्तव्यांवर काही बोलूच नाही. बोलणारी व्यक्ती जर खरंच समंजस असेल, प्रगल्भ असेल आणि ती शांतपणे बोलणारी असेल, आपण त्याच्यावर व्यक्त व्हावं. असं काहीतरी उगाच बोलून जातींमध्ये तेढ निर्माण करणं हे चुकीचं असेल. ते खूप समंजसपणाचं आहे. मला मान्य आहे की तुम्हाला कोणावर बोलायचं, कोणावर नाही हा अधिकार जरी आहे तरी सुद्धा तुम्ही बोलावं ही अपेक्षा यासाठी आहे का नितेश राणे तुमच्या दृष्टीनं, तुम्ही जसं म्हणता ते प्रतिक्रिया देण्याचं नाही आहे ती व्यक्ती, तरी सुद्धा मुद्दा हा आहे की ते भाजप या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षावर राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. त्याच पक्षाचे आमदार जर अशा पद्धतीने राज्यातील एका समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याला मोहम्मद अली जिना, ज्यांनी पाकिस्तान घडवलं, ज्यांनी भारताची फाळणी केली, अशा भारताच्या दुश्मनाची उपमा देत असतील तर ते कितपत योग्य मानायचं? याचा परिणाम कुठेतरी सामाजिक परिस्थिती बिघडणार होईल असं वाटत नाही का सुषमाताई? हा धोका वाटत नाही का? नाही, काय माहितीये का, हा धोका जो वाटतोय ना त्या धोक्याची काळजी, म्हणजे मी तर पहिल्या शब्दात म्हटलं की हा समूहांचा अवमान आहे, हे जातीत तेढ निर्माण करणं आहे. पण या सगळ्यांची काळजी माझ्याही पेक्षा जास्त ज्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असं म्हणत या राज्यामध्ये शपथ घेतली असेल की आम्ही भारतीय संविधानाला स्मरून शपथ घेतो की कुणाबद्दलही अधिकचा आकस किंवा अधिकचा ममत्व न बाळगता, पूर्वग्रह न बाळगता आम्ही आमच्या निदर्शनास आणलेली कामे करू. तर ती कामे केली जात आहेत का? का बरं अधिकचा आकस मुस्लिम समुदायाबद्दल असावा कुणाच्या तरी मनात? ही जी वक्तव्य असतात ती एखाद्या समुदायाबद्दल तुम्ही अधिकचा आकस बाळगता.
मराठा समुदायाबद्दल तरी अधिकचा आकर्ष का असावा? तो ओबीसींबद्दलही असू नये, तो धनगर समुदायाबद्दल असू नये, तो मातंग समुदायाबद्दल असू नये, तो आदिवासींबद्दल असू नये. जातीवाचक उल्लेख टाळले गेले पाहिजेत. आणि दादा तुम्ही जे बोलताय ना, मला असं वाटतंय की हे बोलणं फडणवीस साहेबांकडून जास्त अपेक्षित आहे की नितेश राणे तुम्ही थांबा, तुमच्या बोलण्याने परिस्थिती जास्त चिघळत आहे. आहेत ना इकडे दरेकर साहेब आहेत बोलायला, ते त्यांची भूमिका समंजसपणे मांडतील. ते माधव भंडारी आहेत, केशव उपाध्ये आहेत, की जे लोक समंजसपणे भूमिका मांडतात अशा लोकांना मांडू द्या ना भूमिका. पण हे राणी असतील, हे चित्रा वाघ असेल, हे प्रकरण म्हणजे भयंकर प्रकरण आहे. यावर आपण काही बोलू पण नाही. दरेकरजी, तुम्हाला वाटतंय की भयंकर प्रकरण म्हणतायत ते की भाजपचा एक आमदार अशा पद्धतीने बोलतोय? प्रवीण दरेकरजी, मगाशीच मी या चर्चेला सुरुवात करताना आमच्या अँकर रिद्धी यांनी जेव्हा विचारलं तेव्हा स्पष्ट केलं की मनोज जरांगे आक्रमकपणे बोलतात. काही वेळा त्यांची आक्रमकता ही आक्रस्ताळेपणाकडेही झुकते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाचं पुढारी न्यूज कुठं समर्थन करत नाहीये. मात्र सत्ताधारी पक्षातील आमदार राज्यातील एका सामाजिक आंदोलनाच्या नेत्याला जेव्हा मोहम्मद अली जिना म्हणतो तेव्हा खरोखर ते योग्य वाटतं का? की तुम्हालाही वाटतं की भलतंच काहीतरी घडतंय? नाही, मला वाटतं सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि त्याला खतपाणी घातलं जाईल अशा प्रकारची वक्तव्य होणार नाही, त्याची सगळ्यांनीच त्या ठिकाणी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता आपलं मी अभिनंदन करेन की आपण सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. आम्ही जरांगेच्या आंदोलनाचं स्वागत केलं, परंतु ज्या वेळेला त्यांच्या आंदोलनामध्ये अहंकार आला, मीपणा आला, कुणालाही त्या ठिकाणी शिव्या दे, वाटेल ते कर, अरे रवी, अशा प्रकारचं आंदोलन नसतं ना. आंदोलन हे विषयाचं असतं. आंदोलन त्या ठिकाणी तो विषय घेऊन तडीस न्यायचं असतं. आता नितेश राणे बोलले त्याच्यामध्ये एक गोष्ट वस्तुस्थिती त्या ठिकाणची खरी आहे. ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जर असतं तर आज मराठा समाजाची शेकडोच्या संख्येनं मुलं ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकली असती. परंतु त्या ठिकाणी कारण ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये 90 ते 95% लाभ हा त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांना मिळत असतो, आतापर्यंत मिळालाय. परंतु ते नसल्या कारणानं इतर समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी त्यांचं अपग्रेड झाले, ते वर गेले. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तुमच्या आंदोलनाचा खरंच मराठा समाजाला फायदा आहे की तोटा आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दरेकरजी, ते गंमत आहे. नाही दरेकरजी, एक गंमत आहे इकडे, ती मला विचारायची आहे की 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं असा भाजपा सातत्यानं दावा करते. महायुतीचे नेते त्यासाठी श्रेय सुद्धा घेतात. मात्र 10% आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षणापासून स्वाभाविकपणे मराठा समाज वंचित राहणार, त्याचा इतर समाजाला फायदा होणार. हे कसं काय मन आकारायचं? म्हणजे आरक्षण द्यायचं भाजपानेच, 10% आरक्षण दिल्याचं श्रेय सुद्धा घ्यायचं भाजपानं आणि महायुतीनं. आणि जेव्हा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुसलमानांना फायदा जास्त होतोय करून त्यासाठी जरांगेंना दोषी ठरवायचं तेही भाजपाने, हा दुटप्पीपणा वाटत नाही का? दुटप्पी नाही, तो विषय तुम्ही जरा नीट बारकाईनं समजून घ्या. आरक्षणाच्या कशा कशा स्टेप झाल्या त्याचे टप्पे समजून घ्या. ईडब्ल्यूएस आरक्षण चालू होतं, लागू होतं. जरांगेंच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी 10% आरक्षण दिलं, ज्याच्यामध्ये नंतर सगळे सोयऱ्याचा विषय आला, नोंदीचा पडताळणीचा विषय आला आणि हा विषय त्या ठिकाणी प्रलंबित राहिला. आणि त्याच्यामुळे एकाच वेळेला एससी, बीसी, ईडब्ल्यूएस आणि 10% आरक्षण असा विषय त्या ठिकाणी समोर आला. परंतु जे त्या घटकामध्ये नाहीत, 2 आरक्षणामध्ये, त्यांना आता 10% आरक्षणात लाभ झाला ना. आता ज्या भरत्या झाल्या राज्य शासनाच्या, त्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची 10% मुलं अकोमोडेट झालेत ना. त्याच्यामुळे दुटप्पी कुठे आलं? आमचे बरोबर टप्पे आहेत, पण घाई गर्दीत त्या ठिकाणी आपल्या राजकीय उद्देशासाठी मराठा समाजाला वेठीस धरायचं हे जर आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि त्यातनं उद्वेगातनं नितेश राणेंसारख्याची त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेली आहे. मला सांगा ना, मेरिटवर चर्चा होते का? आपण घ्या पुढारींनी चर्चा, आम्ही येतो, जरांगेंना बोलवा, खुले. नाहीतरी ते पब्लिक कुठेही गेलं तर चॅनल घेऊन चर्चा करतात ना.
ठेवा ओपन डिबेट. आपण मराठा समाजातले तज्ञ आरक्षणासाठी समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना बोलवा, आमच्यासारख्या लोकांना बोलल्या, हो द्या सार्वजनिक डिबेट. नक्की. प्रवीण दरेकर तुम्हाला मी पुढारी न्यूजचा वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून सांगतो, यापूर्वी सुद्धा मराठा परिषद पुढारी न्यूजनं घेतलेली लाईव्ह घेतलेली, यापुढे सुद्धा आम्ही तो प्रयत्न करू. नक्की तुम्ही त्यासाठी या. आम्ही मनोज जरांगेंसाठी सुद्धा प्रयत्न करू. इतर मराठा समाजातील, ओबीसी समाजातील आरक्षक, अभ्यासक अशा सर्वांना आपण बोलवू, इतर पक्षांना सुद्धा बोलवू. हे नक्की तुम्हाला मी आज जाहीररित्या लाईव्ह सांगतोय. जी निश्चित भोईटे सर जसं म्हणाले तसं पुन्हा एकदा आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून खास चर्चेसाठी म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध करायचा निश्चित प्रयत्न करू. दरेकरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. मी पुन्हा एकदा सुषमाताईंकडे जाते, आपल्याशी त्या जोडलेल्या आहेत. सुषमाताई, आपण ऐकलं दरेकर काय म्हणाले ते, केवळ उद्रेकातून अशा पद्धतीचं वक्तव्य राणेंनी केलं असं म्हटलं. मगाशी तुम्ही जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा तुम्ही सुद्धा हे सांगितलं की मुळात जबाबदार माणसं आहेत. जर सत्तेत तुम्ही आहात, आमदार आहात, तर तुम्ही जबाबदार आहात. आणि अशा पद्धतीनं मोहम्मद अली जिनांची उपमा तिथं दिली जाणं हे काहीसं सामाजिक वातावरण बिघडवणारं ठरू शकतं. अगदी काही क्षणापूर्वी मराठा आंदोलकांनी सुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलंय की पश्चिम महाराष्ट्रात राणेंना फिरून देणार नाही, इतकं टोकाला आता हे वाक्य, हे विधान जाऊन पोहोचलंय आधीच. काय माहितीये का, नितेश राणे, कोणत्या राणा, त्या वाघबाई, ही सगळी माणसं सामाजिक वातावरण कलुषित करणारीच माणसं आहेत. कदाचित भाजपने त्याचा विचार करूनच ती प्रवक्त्यांची यादी बदलली आणि काही जबाबदार आणि सेन्सिबल बोलणाऱ्या लोकांना पुढे करायचा प्रयत्न केला. तरी सुद्धा स्वतःचं लक्ष, म्हणजे माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी, पक्षाला मी किती लॉयल आहे हे दाखवण्यासाठी आणि मी कसा फडणवीसांची बाजू घेऊ शकतो, मीच कसा एकमेव त्यांचा काळजीवाहू आहे, असं काही दाखवण्याचा तो एक बालिश प्रयत्न असू शकतो. हा एक भाग. दुसरं असं की आता प्रवीण दादा जे काही बोलले की बाबा हे खरं आहे की ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाने काय मुस्लिमांचं भलं झालं वगैरे, असं ते काहीतरी म्हणाले. मला असं वाटतं की हे विधान जरा बुद्धिभेद करणारं आहे. कारण ईडब्ल्यूएसचं आरक्षण देताना सरकारला याची कल्पना नव्हती का? मग सरकार याच्यामध्ये जर तुम्हाला कोणाला फायदा मिळते, कोणाला नाही मिळते, दोन प्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळे. एक प्रश्न असा की या देशातल्या मुस्लिमांना तुम्हाला काहीच द्यायचं नाही का? तो मुस्लिम टॅक्स पेअर नाहीये का? तो घरपट्टी भरत नाही, पाणीपट्टी भरत नाही, लाईट बिल भरत नाही, वाहतुकीचे नियम पाळत नाही, रोड टॅक्स भरत नाही का? हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की समजा तुम्हाला द्यायचं नाही असं गृहीत धरू आपण, द्यायचं नाही तर तुम्ही आधी अभ्यास नाही का केला नीट? मग तुम्हाला एवढं कळत नव्हतं का? मग तुम्ही अभ्यास न करता का बरं दिलं हे सगळं? आणि तिसरा मुद्दा जे प्रवीण दादांनी सांगितलं की याची लाईव्ह डिबेट होऊ द्या, तर मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रवीण दादा, आपणही फडणवीस साहेबांपर्यंत हे म्हणणं पोचवा की वारंवार जर त्यांच्याकडे अंगुली निर्देश केले जातात, मध्ये पुण्यामध्ये आल्यावर सुद्धा फडणवीस साहेब असं म्हणाले की 10 वर्षांनी जी आरक्षण वाढीची मर्यादा होती ती मोदी वाजपेयींनी वाढवली आणि तेव्हाही म्हटलं की हे असं खोटं बोलणं बंद करा, कारण 50ची आरक्षण मर्यादा जेव्हा 60ला वाढवली जाते. अगदी सुषमाताई, जसं तुम्ही म्हणताय की हा प्रश्न थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचावा, त्याच्यावर प्रत्यक्षात चर्चा व्हावी. दरेकर जे आपल्याशी जोडले गेलेले होते त्यांनी निश्चित तुमचं म्हणणं ऐकलं असेल, ते तिथे पुढे पोहोचवतील आपली माहिती गृहमंत्र्यांपर्यंत, अशी आशा ठेवूया. सुषमाताई आणि दरेकरजी दोघांनाही धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला हा वेळ दिलात, प्रतिक्रिया दिलीत यासाठी.